शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सविस्तर अशा बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसांची मुदतवाढ। सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी ही बाकी होती। आता या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे। मोठी बातमी, दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सद्यस्थितीमध्ये आता 592 कोटी रुपयांचा निधी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर आता उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। ई-पीक पाहणी, आभाळ कोसळले तरी योजनेला प्रतिसाद नाही। मुदतवाढ देऊनही नोंदणीला काही शेतकऱ्यांची पाठ। सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई मिळण्याकरिता बंधनकारक केलेल्या ई-पीक पाहणी मोहिमेला 1 डिसेंबर पासून सुरुवात झालेली होती। पीक विमा हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीकरिता ई-पीक पाहणी करणे आवश्यक होते, मात्र आता अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोहिमेला प्रतिसादच दिला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। सुखाची बरसात, बळीराजा होणार मालामाल। शेतकऱ्यांना प्रोत्साहन तर लाखों हेक्टरवर झाली फळबागांची लागवड। सध्या जर पाहायला गेलं तर आता फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन मिळत आहे। मागील वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी विविध प्रकारची फळबाग लागवड करू लागले असल्याचे चित्र आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 514 कोटी रुपये वितरित। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4,83,883 लाभार्थ्यांना 514 कोटी 85 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे। त्याचबरोबर आता यामध्ये बीड देखील जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सद्यस्थितीमध्ये आता बीड जिल्ह्यातील 1,15,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 106 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। 1.5 लाख लाडक्या बहिणींची योजनेमधून स्वतःहून माघार, लाभार्थी संख्या घटली। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या लाभार्थी महिलांनी या योजनेमधून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत। या लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 1.5 लाखांपेक्षा अधिक आहे। तूर नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये 16 खरेदी केंद्र कार्यरत, संचालकांचे आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम 2024-25 तूर खरेदीकरिता जळगाव जिल्ह्यामध्ये पणन महासंघामार्फत 16 खरेदी केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत। त्यानुसार आता शेतकऱ्यांना 30 दिवसापर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। कंपन्यांना अनुदानाऐवजी शेतकऱ्यांना खत कुपन, केंद्र शासनाकडून पर्यायाची चाचपणी सुरू। एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशातील शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये रासायनिक खते मिळवण्यासाठी सध्या खत निर्मिती कंपन्यांना अनुदान दिले जाते, मात्र कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना खत कुपन देण्याचा पर्याय तपासून पाहिला जात आहे, अशी माहिती खत उद्योगातील सूत्रांनी दिली आहे। ॲग्रीस्टॅकमध्ये झाली 36 लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी शेतातील पिके, हंगामी पिकांची माहिती आणि जमिनीची संपूर्ण माहिती अंतर्भूत करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यामध्ये 36,29,362 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे। त्यानुसार आता वेगवेगळ्या योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ होणार आहे।
अतिवृष्टी अनुदान खात्यात आपणही करा तात्काळ हे काम. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती सध्या समोर येत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना एक काम करण्याचे आवाहन केले जात आहे, म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. कारण की केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. CCI 15 मार्च पर्यंत कापूस खरेदी करणार. आतापर्यंत 87 लाख गाठी कापसाची खरेदी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कमी असल्यामुळे CCIला चांगला कापूस मिळत आहे. बाजारामध्ये येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस CCI खरेदी करत आहे. त्यानुसार आता 15 मार्च पर्यंत CCI कापूस खरेदी करणार आहे. किसान क्रेडिट कार्डाची कर्ज मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली. सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डावरून केला जाणारा वित्त पुरवठा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती मदत मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,463 लाभार्थ्यांना 2,42,73,471 रुपयांचे वाटप. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईकरिता छत्रपती संभाजीनगर देखील जिल्हा पात्र असून आता मोठ्या प्रमाणावरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता 3,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जमा झाला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती बीड येथे सोयाबीनची 50 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,900 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,021 रुपयांचा आणि सरासरी दर 3,980 रुपयांचा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील 22,000 शेतकऱ्यांचे सौर पंप बसवले. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता सौर कृषी पंप म्हणजेच की मागील सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सौर पंपांचे जे आहे ते वाटप सुरू झालेले आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील 22,000 शेतकऱ्यांना सौर पंप मिळाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्याचबरोबर आता कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बाजार समिती पुणे येथे कांद्याची 12,857 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 1,500 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 2,800 रुपयांचा आणि सरासरी दर 21 रुपयांचा मिळाला आहे. 11 लाख टन सोयाबीन खरेदी. सध्या हमीभावापेक्षा कमी दर. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये 11 लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. तसंच सध्या हमीभावापेक्षा सोयाबीनला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. हमीभाव 4,892 रुपये असताना खासगी बाजारामध्ये जेमतेम 3,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सोयाबीन उत्पादकांचा विश्वासघात करू नका. केंद्र राज्य सरकारला अजित नवलेंचा इशारा. सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात करू नका असा इशारा केंद्र व राज्य सरकारला अजित नवलेंनी दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. लाडकी बहिणींच्या फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार. 1,500 रुपये 21 रुपये मिळणार. महिलांना प्रश्न. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 फेब्रुवारीपासून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हा हप्ता आता 1,500 रुपयांचाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.